स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये। आज आपण सगळे लवकर उठून जातो कॉलेजला, कारण आपला होता आज लास्ट पेपर ITचा। मग तिथून आपण गेलो आपली गाडी घेऊन। आपल्याला ॲक्च्युली आपल्या गाडीचा मिरर लावायचा होता। हा एरोडायनॅमिक मिरर जो लेफ्टवाला होता तो कुठेतरी पडला आहे, तर तो मिरर भेटतो 700 रुपयाला। आणि ह्या मिररचे सिंगल नाही भेटत, आपल्याला पॅरच घ्यावं लागतं, बॉक्समध्ये भेटतो। तर हे मी गेलो संतोषी मातेच्या इथे गेलेलो मुलुंडमध्ये, जिथे सगळे गाडीचे स्पेअर पार्ट्स भेटतात। मग तो मिरर घेऊन आपण जात होतो मॅकॅनिककडे लावायला। मग नंतर आपण फायनली एक मॅकॅनिक फ्री भेटलेला, तर त्याला बोललो आपले मिरर लावून दे। तर हा आपला जुना मिरर काढत होता जो की नॉन वर्किंग होता। मग त्यानंतर फायनली आपला लेफ्ट आणि राईटवाला मिरर लावून झालेला आहे, फक्त ह्याची लाईटचं कनेक्शन करायचं आहे। तर तो आता करतो आहे, पण ते नाही होत होतं, म्हणून त्यांनी आपल्या गाडीचा पुढचा फेस खोलायचा विचार केला, कारण त्यांनी जे जुन्या लाईटमध्ये कनेक्शन केलेलं ते नव्हतं होत। मग आपल्या भावाने समोरचा गाडीचा फेस काढला आणि मग नंतर डायरेक्ट इंडिकेटर लाईटला जॉईंट केलं। आणि आपण हे काम करत होतो बालाश्वरच्या समोरच, म्हणजेच की संतोषी मातेचे ते गॅरेज आहे तिथे। तर आपली गाडी फायनली झालेली आहे रेडी, लाईट लागून। मग तुम्हाला शो करतो। ॲक्च्युली आपल्याला पाहिलं होती येलो लाईट, पण यामध्ये येलो लाईट अवेलेबल नव्हती, म्हणून आपण व्हाईटच लावून घेतली। मग तिथून घरी येता संध्याकाळ झाली, जाम भूक लागलेली, म्हणून भजी घेऊन आलो घरी। मग नंतर काही साजरा होता आपल्या आईचा बड्डे, तर तुम्ही पुढे एन्जॉय करा। तर काहीच आपल्या आईचा बड्डे होता, कारण आज तारीख होती 10 जानेवारी आणि आई आजच हॉस्पिटलमधून आलेले आहे घरी, म्हणून आपण बड्डेच्या जोरात सेलिब्रेट नाही केला, आपण घरच्या घरात सेलिब्रेट केला आणि त्याने चिडलेला। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय।